आरोही खऱ्या बरोबर आनंदही संकमानाच्या ठिकाणी बोलू ना आणि बोलतेस काय या आनंदाला लोकांनी बाबांची आज्ञा घेतली आणि अरण्याच्या दिशेने आलो त्यांना माहितच आहे तू आणि मी दोघं जण एकमेकांच्या सहवासात राहतो तुला सोडून मी कधी बाजूला राहत नाही आणि मला सोडून तू कधी बाजूला राहत नाही आजच का लहानपणापासून जे काही कर्तव्य करायचं असेल ते कर्तव्य आपण दोघांनी मिळून करतो सौख्यत्वाच्या नात्यानं सख्याच्या नात्यानं तू आणि मी आतापर्यंत वावरत आलो पण सख्यापेक्षा जीवाभावाच्या अगिरी म्हणून दोघंही आम्ही आतापर्यंत बरोबर समाधान वाटतं मलाही समाधान वाटतं तुझ्या सहवासात वावरताना एक सांगू का तुला काय ग आज तुझा जन्म झाला तू या दैत्य कुळाच्या ठिकाणी राज करणार आणि माझा जन्म झाला तू एका ब्रह्मकुलात एका ब्राह्मण करणार पण आतापर्यंत मी एक ब्राह्मण आहे आणि तू एका राजाची कन्या आहेस याचा भेदाभेद तू आतापर्यंत कधीच केला नाहीस जे सुख आतापर्यंत तू भोगीलास ती प्रत्येक सुखा तू माझ्या पदरी टाकली शालू पैठण्या हिरे माणिक मोती सारा काही तू माझ्यासाठी केलास असं बोलून तू मला राहू नको अगं तुझ्या सहवासात वावरताना खरोखरच समाधान वाटतं आणि म्हणून असं वाटतं तू आणि मी दोघं जण या एकांत स्थळी मुली घाला खरंच मला काही फुगडी येत नाही मी काही फुगडी खायला मला माहित आहे तुला फुगडी घालायला येते आणि तू फुगडी माझ्याबरोबर घातलेली आहेस अगं मी पाहिलंय ती फुगडी लहान असताना घातली अगं असू दे इथं कुठे पाहिला आता एवढ्या वर्षाची झिम्मा फुगडी आता या वयात त्या लोकांना आठवते का अगं पण मला माहित आहे आठवण्याचा प्रयत्न कर माझी इच्छा आहे आणि माझ्या इच्छेसाठी आपण या एकांत फुगडी घालायला मला कुठली झिम्मा फुगडी येते मला माहित आहे का मला फक्त ब्राह्मणाच्या सहवासात राहून जिथे वेळ कल्प असेल तेच येतं अगं मला माहित आहे तुझ्या सानिध्यात राहून जाऊन हे बघ माझा वेश सुद्धा मी बदल अगं खोटं बोलू नको फुगडी घाल लहानपणी जशी फुगडी घातलीस तशीच आता मोठेपणी घालूया आपण तुझे ना माझ्या अगं वातावरण कसं निर्माण बरोबर आनंद वाटते उद्या लग्न झाल्याच्या नंतर हे करता येणार ते बरोबर आहे का लग्नानंतर प्रत्येक मुलीला आपल्या इच्छा मारून जगायच्या असतात नवऱ्याची बंधनं असतात आई बाबांच्या घरात जी काही इच्छा आपण परिपूर्ण करतो लग्न होऊन नवऱ्याच्या घरी गेलो की आपल्या इच्छा तिथल्या तिथेच राहतात आणि आपण पुढे जातो आणि नवरा सांगेल त्याप्रमाणे आपल्याला ऐकावं लागणार पण आज माझ्या इच्छेसाठी जमेल ना जमेल मला माहित आहे काहीच करत नाही घराच्या ठिकाणी निर्माण होते बसली भीती एक गोष्ट करायचं जेव्हा पुढे करत असताना मला तुझी साथ मात्र हवी मान्य आहे मला खरं सांग देशील तुझी साथ मग साथ जर का देत असशील ना तर मात्र चिंबापुढे खेळायला मी पहा ना हा निसर्ग आणि या निसर्गाच्या ठिकाणी वेगळा